या सुंदर अशा भावा बहिणीच्या नात्याच्या सणाच्या रक्षाबंधन या सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर व्हिडिओ खूप लेट येत आहे मला माहिती आहे, पण खरं सांगते एडिटिंगला वेळ नव्हता। सो हे बघा, सगळ्यात आधी तर चंद्राला ओवाळून घेतलं, घरातल्या सगळ्या देवांना राख्या बांधून घेतल्या आणि सगळ्या मुली ज्या असतात ज्यांना भाऊ पण नसते, पण मलाही भाऊ नव्हता तेव्हा तरी मी राखी बांधायची, ते म्हणजे आपले वडील असतात। सो दरवर्षी मी माझ्या बाबांना राखी बांधत असते आणि यावर्षीसुद्धा इथे जवळच असल्या कारणाने मस्तपैकी बाबांना राखी बांधायला भेटलं, मला खूपच छान वाटलं। तर स्वानंदी मध्ये करायला होती, स्वानंदीला प्रत्येकाला राखी बांधायची होती। खूप गोड रक्षाबंधन वाटलं ना स्वानंदीमुळे, यावर्षी मला खूपच गोड वाटलं, कारण की तिला आता भरपूर काही समजायला लागलेलं आहे। पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षा जास्त समजेल। तर सगळ्यात आधी बाबांना राखी बांधून घेतली। बस झालं ना ग स्वानंदी, पैसा पैसे 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 टाकतात आता, पैसे तुझे बाबा तुला पैसे टाकतात, थांब आता। अरे बापरे, बाय। अरे जमला, या आता तुम्ही। आणि नंतर स्वानंदीच्या बाबांना राखी बांधायला घेतली, पण त्यांचा खूपच हट्ट चालू होता की तू बांधूच नको, म्हणजे मला बांधूच द्यायचं नव्हतं त्यांना, आणि त्यांचं म्हणणं होतं की मला स्वानंदीलाच बांधू दे। आणि त्यांचा सकाळपासून नांदा चालू होता मला की आज मला स्वानंदी राखी बांधणार आहे, आज मला स्वानंदी राखी बांधणार आहे। खरंच ना खूप वेगळं वाटते मला, म्हणजे एका बाबाचं आणि मुलीचं नातं खूपच वेगळं वाटते। जे माझे मिस्टर आहेत मंगेश, मी त्यांना कितीतरी वर्ष झाले ओळखते, 5-6 वर्ष झाले, पण जी मुलगी झाल्यानंतर त्यांचं रूप मी बघितलेलं आहे ना, ते खरंच सांगते खूप वेगळं आहे। ते आधी खूप वेगळे होते, आता खूप वेगळे आहेत असं मला तरी वाटतं, कारण की खूप वेगळं रूप मला त्यांचं बघायला मिळालेलं आहे मुलगी झाल्यानंतर। आणि मग स्वानंदीने सुद्धा फायनली बाबांना राखी बांधली आणि बाबा खूप जास्त खुश झाले होते। त्यांना किती आनंद झाला होता राखी बांधल्यानंतर हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे। आनंद त्यांच्या गगनात मावत नव्हता।
आणि नंतर मी माझ्या प्रिय भावाला राखी बांधायला घेतली, कारण की मी यांना राखी बांधली आणि बाबांना राखी बांधली तोपर्यंत माझा भाऊ व्हिडिओ काढण्यात मग्न होता, म्हणून सगळ्यात शेवटी त्याला राखी बांधायला घेतली. पण स्वानंदीलाच माझ्या आधी राखी बांधायची होती मामाला, आणि ती बघा टिक्का वगैरे सगळं काही लावायला शिकली होती तोपर्यंत तरी. आणि मस्तपैकी ती टिक्का लावत होती, पेढा चारत होती आणि मस्त स्वतःच टाळ्या वगैरे वाजवत होती. ते बघा तिला पण फिरवायचं होतं ताट, तर ती पण फिरवत होती. आणि खरं सांगते स्वानंदीच्या चेहऱ्यावरती खूपच कौतुक दिसत होतं मला रक्षाबंधनच्या दिवशी, कारण की तो एक्सपिरियन्स तिच्यासाठी खूप वेगळा होता आणि नवीन होता आणि तिला इंटरेस्टिंग वाटला तो, म्हणून खूप छान वाटलं. खूपच छान आणि सुंदर सण आहे रक्षाबंधनाचा. मला पर्सनली खूप जास्त आवडतो हा सण. आणि बघा मस्तपैकी राखी वगैरे बांधून घेतली. छान मस्त भरपूर असे फोटोज काढून घेतले, छान मस्त भरपूर अशी मेमरी कलेक्ट करून ठेवली, कारण की असेच सुंदर सुंदर रक्षाबंधन येत राहो आणि जात राहो अशी प्रार्थना केली देवाचरणी. आणि नंतर आईला पण राखी बांधून घेतली, स्वानंदीला पण बांधली. स्वानंदीने काही जास्त वेळपर्यंत ठेवली नाही, पटकनच तिने काढून टाकली, कारण की ती तोंडामध्ये टाकत होती ती राखी. भरपूर अशा ठिकाणी बघितलेलं आहे की भाऊ आणि बहीण या दोघांमध्येच फक्त रक्षाबंधनाचा सण केला जातो, पण नाही, अशी गोष्ट नाही आहे. जो धागा आपण बांधत असतो तो प्रेमाचा, बंधनाचा आणि रक्षेचा असतो. तो आपण कोणालाही बांधू शकतो. आई बाबांना पण बांधू शकतो, बायको नवऱ्याला बांधू शकते, आई मुलांना बांधू शकते, भाऊ बहिणीला बांधू शकतो, बहीण बहिणीला बांधू शकते, भाऊ भाऊला बांधू शकतो. म्हणजे काहीच नाही, त्याच्यामध्ये काहीही असे नियम नसतात. तो फक्त प्रेमाचा, बंधनाचा, रक्षेचा आणि सुंदर असा सण आहे. तर आपण तो धागा, जी राखी असते ते आपण कोणी बांधू शकतो, जर आपल्या जवळचं कोणी असेल तर. दुसऱ्या दिवशी माझी मावशीची मुलगी आहे, ही माझी मावस बहीण, तर ती आली होती रक्षाबंधनासाठी. तर रामचं रक्षाबंधन करायचं होतं तिला, तर राम माझ्याकडेच होता, तर तीसुद्धा आमच्याकडे आली होती. आणि तिची मुलगीसुद्धा खूप गोड आहे, माही. हे बघा, ती स्वानंदीला राखी बांधत होती, पण माझी स्वानंदी लगेचच तोडून टाकली माझ्या स्वानंदीने राखी. बघू शकता पुढे तुम्ही ती काय म्हणते तर राखी तोडल्यानंतर. सो अशा प्रकारे आमचा सुंदर असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही. तुम्हालाही कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. सो हाच होता आपला आजचा व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग.